साठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेली आमच्या घराण्यावर, आमच्या परंपरेवर, आमच्या संस्थांवर, त्याचप्रमाणे नरहरीनाथ महाराजांच्या संस्थांवर, परंपरेवर प्रेम करणारी सगळीच्या सगळी वारकरी मंडळी, आपण सर्व माता भगिनी आणि बाकीची ही सगळी वारकरी मंडळी, आज या ठिकाणी हा नरहरीनाथ महाराजांचा जीवनगौरव पुरस्कार 7वा पुरस्कार हा मला देण्यात आला. याच्याबद्दल मी काय म्हणू हे मला कळत नाही, कारण आत्ता माझ्या अंतःकरणात ती काय भावना आहे ती जवळजवळ तुमच्या बंधूंनी व्यक्त केलेली आहे. काय म्हणून हा पुरस्कार दिल्याच्याबद्दल धन्यवाद द्यावा, तर असा पुरस्कार तुम्ही देणं उचित आहे हे आम्हीच व्यक्त करणं हेही योग्य वाटत नाही. आणि हा पुरस्कार देऊ नये तुम्ही असंही म्हणवत नाही, कारण त्या साधूंचा प्रसाद प्राप्त होतो आहे तर तो प्राप्त व्हावा हीही भावना आहे. आणि साधूचा पुरस्कार जर आपल्याला गौरव रूपात प्राप्त होत असेल, प्रसाद जर तो गौरवाच्या रूपात प्राप्त होत असेल तर तेही योग्य नाही हीही भावना आहे. द्विधा भावना जशी चैतन्य महाराजांची झाली तशीच द्विधा परिस्थिती माझ्याही अंतःकरणाच्या ठिकाणी आज होते आहे. काय आहे, याने आता सुरुवातीला सांगितलं की बाबा 36 वर्ष 3 तप, ज्यांनी संप्रदायाची सेवा, वेदशास्त्राची सेवा, संत वाङ्मयाची सेवा करण्यामध्ये घालवलेली आहे अशा लोकांचा हा सन्मान केला जातो, त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. पण 36 वर्ष 3 तप ही सेवा करणं, याच्यात आपण वेगळं काय केलं हे आम्हाला कळत नाही. कारण शास्त्रवचन जर पाहिलं किंवा संतांच्या आज्ञा जरी आपण पाहिल्या तर त्याच्यातून जे कार्य आपल्या वाट्याला आलेलं आहे किंबहुना जे कार्य देऊनच आपल्याला देवानी संतांनी जन्माला घातलेलं आहे ते कार्य करण्यावर आपण असं पुरस्कार प्राप्त व्हावा, त्याचा गौरव केला जावा, असं आपण काय करतो आहोत हे काही कळायला मार्ग नाही. शास्त्र असं आहे, ब्राह्मणेन निष्कारणेन षडंगो वेदो अध्येयः ज्ञेयश्च. महाभाष्यकारांनी पतंजलीने व्याकरणाच्या महाभाष्यामध्ये केलेला हा उल्लेख आहे. त्याने सांगितलं, ब्राह्मणाने निष्कारण, काहीही कारण नसताना, कोणत्याही फलाची अभिलाषा नसताना 6ही अंगासहित समग्र वेदाचा अभ्यास केला पाहिजे. निष्कारणेने षडंगो वेदो अध्येयः ज्ञेयश्च, अभ्यास करावा आणि संबंध वेद जाणून घ्यावा. तो नुसता वेदच जाणून घ्यावा असं नाही, 6 अंगासहित म्हणजे शास्त्रासहित वेदाचा अभ्यास त्याचा झाला पाहिजे. वेद अभ्यासावा, वेद जाणावा, ही ब्राह्मणाच्याकडे असलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या बदल्यामध्ये ब्राह्मणाने कोणत्याही प्रकारच्या फलाची अभिलाषा करायची नसते, हे महाभाष्यकाराचं वचन आहे. मग कोणत्याही अभिलाष्य वाचून जर अभ्यास करायचा असेल आणि अभिलाष्य वाचून जर काही जाण्याचा प्रयत्न करायचा असेल, जर पतंजलीसारखा महात्मा आपल्याला सांगत असेल तर त्यांचं वचन प्रमाण मानल्याच्या नंतर आपण अभिलाष्य वाचून अभ्यास करावा हे माझ्यासारख्याच्या मनात येणं अगदी उचित आहे. मग अभिलाष्य वाचून जर अभ्यास करायचा असेल, अभिलाष्य वाचून काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा जर असेल तर त्या केलेल्या अभ्यासाच्या बद्दल किंवा ते जे काही जाणून घेतलेलं आहे त्याच्याबद्दल आपण पुरस्कार स्वीकारावा की नाही असं मनामध्ये येतं. दुसरं, वेदाचं वचन जर आपल्याला पाहायचं झालं तर जायमानो वै ब्राह्मणः त्रिभिर ऋणवान जायते. शास्त्र असं आहे की जन्माला येणारा जो कोणी मनुष्य असेल त्याच्याकडे 3 ऋण असतात. एक आहे ऋषींचं ऋण, एक आहे देवांचं ऋण, तिसरं आहे पितरांचं ऋण. संतानोत्पत्ती करून वंशाचं सातत्य टिकवणं याच्या योगानं पितराच्या ऋणातून उत्तीर्ण होता येतं. यज्ञयागासारखं साधन केल्याच्या योगानं मनुष्याला देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होता येतं. आणि ब्रह्मचर्य परिपालनपूर्वक मनुष्याने शास्त्रांचा अभ्यास केला, संतांच्या वचनाचा, असे हे सुद्धा शास्त्ररूपच असल्यामुळं याचा अभ्यास केला तर त्याच्या योगानं ऋषींच्या म्हणजे गुरूंच्या ऋणातून उत्तीर्ण होता येतं असं शास्त्र आहे. मग गुरूंच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता जो काही अभ्यास करायचा तो अभ्यास करणं हे जर जबाबदारी असेल, त्याच्यातून ऋणातून उत्तीर्णता आपल्याला प्राप्त होणार असेल तर एकाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता म्हणून केलेल्या अभ्यासात दुसऱ्याच्या ऋणात अडकणं, तो पुरस्कार घेण्याच्या योगाने दुसऱ्याच्या ऋणात अडकणं हे किती योग्य आहे असा विचार माझ्या अंतःकरणाला येत होता. माणसाने अभ्यास कशाकरता करायचा असतो? आम्ही परवा पंचदशीचा पाठ पाहत होतो, त्याच्यात पंचदशीमध्ये ऋगादयो हि अधीयन्ते, मनुष्याच्याकडून ब्राह्मणांच्याकडून ऋग्वेदातिक वेदांचा अभ्यास केला जातो. कशाकरता केला जातो?
दुर्ब्राह्मण्या नवाप्तये, आपल्याकडे दुर्ब्राह्मणत्व येऊ नये, आपल्याला कोणी वाईट ब्राह्मण म्हणू नये, नुसता जन्माने जातीने हे ब्राह्मण आहे असं कोणी म्हणू नये, एवढ्या करता म्हणून ब्राह्मणाला वेदशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. हे पंचऋषीतलं वचन आहे. आणि त्या वचनानुसार जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरीचा गाथाचा आमच्याकडून जो काही अल्पस्वल्प अभ्यास होतो, या अभ्यासामध्ये आमची भावना काय, आम्हाला कोणी मूर्ख वारकरी म्हणू नये, अनधिकारी वारकरी म्हणू नये, अवारकरी आम्हाला कोणी म्हणू नये, एवढ्याच भावनेनं आम्ही अभ्यास करतो. तर मग त्याच्यात पुरस्कार देण्यासारखं काय आहे हे कळत नाही. माझ्या वडिलांनी मला जेव्हा या परंपरेमध्ये समाविष्ट करून घेतलं, गुरुमंत्र देऊन, अंतिम समय होता त्यांचा, 1-2 दिवसात ते पुढे गेले, तर त्यावेळेला त्यांनी मला आमच्या सद्गुरू गुंडा महाराजांचं एक स्तोत्र रचून ते म्हणायला दिलं होतं. त्याच्यात त्यांनी एका वचनामध्ये, एका श्लोकामध्ये असं म्हणलं, निज कलत्र जये दिधले शिवा, स्वतनु अर्पित तशीच उमाधवा, युगल शंभू कृपे जुळले पुन्हा. हे चरित्र आहे गुंडा महाराजांचं, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आणि त्याच्या शेवटच्या चरणात त्याने असं सांगितलं होतं मला, न भजसी गुरुसी तरी हा गुन्हा. अशा सद्गुरुनाथाचं तू जर भजन करणार नाहीस, अशा गुरूंची, अशा परंपरेची, ज्ञानोपराची वगैरे तुझ्याकडून जर सेवा घडली नाही, तर हा जीवनातला मोठा गुन्हा असेल. हे गुरुनी गुरुमंत्र दिल्या दिवशी, पहिल्या दिवशी जर मला सांगितलेलं असेल, तर त्या भावनेनं अभ्यास करताना किंवा त्या भावनेनं संत महात्म्यांची सेवा करताना आपला गौरव व्हावा असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी एक वचन मला थोडंसं बरं वाटलं. शुकाचार्यांनी भागवताचा अभ्यास का केला असं शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारलं. भागवताचा अभ्यास शुकाचार्यांनी कशा करता करावा? सवय निवृत्ती निरतः सर्वत्र उपेक्षको मुनीही. शुकाचार्यांचं वर्णन असं केलं की ते सर्वत्र निवृत्ती निरत असलेले महात्मा, निवृत्तीपरायण असलेल्या या शुकदेव नावाच्या महात्म्याने त्यांना कशाचीही गरज नसताना सर्वत्र उपेक्षक, सर्वत्र त्यांची उपेक्षा बुद्धी असताना प्रपंचाच्या विषयी, प्रवृत्तीच्या विषयी, कस्य वा बृहतीन एताम आत्माराम समभ्यसत. मग त्याने एवढी मोठी भागवताची संहिता, ह्याचा अभ्यास करणं, या प्रवृत्तीत येणं जे केलं ते कशा करता केलं याचं उत्तर देत असताना 2 पद्धतीनं उत्तर सुतांनी दिलेलं आहे. सुतांनी सांगितलं की बाबा भगवंताचे गुणच असे आहेत की कोणाही महात्म्याला या चिंतनामध्ये ओढून आणतात. आणि दुसऱ्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, हरेर गुणाक्षिप्तमती हे भगवान बादरायणी अध्यगान महदाख्यानम. येथे शुकाचार्यांना दिलेलं विशेषण आहे नित्यम विष्णू जनप्रिया. शुकाचार्य वैष्णवांना प्रिय आहेत आणि हे आपल्या ठिकाणी असलेलं वैष्णवाचं प्रियत्व आपल्या ठिकाणी कायम राहावं आणि वैष्णवाने आपल्यावर प्रेम करावं याच्याकरता शुकाचार्यांनी भागवताचा अभ्यास केला. आणि वैष्णवाने आपल्यावर प्रेम करावं याच्याकरता शुकाचार्य जर भागवताचा अभ्यास करत असतील तर तुम्हा सगळ्या वैष्णवाचं प्रेम आम्हाला असंच प्राप्त राहावं याच्याकरता आम्ही गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो. आमच्या अंतःकरणातली, अध्ययनाच्या संबंधातली दुसरी कोणतीही भावना नाही. ऋषींच्या ऋणातून उत्तीर्ण होता यावं, सद्गुरूच्या ऋणातून उत्तीर्ण होता यावं, वैष्णवांचं प्रेम अखंड प्राप्त राहावं, आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा आमच्याकडे यावं, एवढ्याच भावनेनं ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आमच्या अंतःकरणात राहिले नाहीत तर आपण कोणी आम्हाला विचारणार नाही हे नक्की माहिती असल्यामुळं त्याच भावनेनं यांच्या सेवेचा विचार आमच्या अंतःकरणात सदैव असतो आणि तो सदैव असावा हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. आणि तो असावा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा वास आमच्या हृदयामध्ये सर्वत्र असावा असा आशीर्वाद जर या पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला प्राप्त होऊ शकला या सगळ्या संत मंडळींचा आणि आपल्या सगळ्या वैष्णवांचा, तर त्याच्यामध्ये हा पुरस्कार घेतल्याचा आनंदही मला होणार आहे एका बाजूनं, असंही मला वाटतं. आज या ठिकाणी हा जो पुरस्कार आमच्याकडे आला, दोन्ही परंपरा आदिनाथांच्यापासून ज्ञानेश्वर महाराजांच्यापर्यंत समानतेनं चालल्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर मात्र परंपरा विभागली गेली. इकडे एक परंपरा आली, तिकडे एक परंपरा गेली, पण ज्ञानोबारायांचाच कृपाशीर्वाद मुख्यतः या दोन्ही घराण्याला आहे. त्याच्यामुळे तिकडचा पुरस्कार इकडे येतो, याचा अर्थ हा घरचा आहेर आहे.
कोणत्याही कार्यप्रसंगाचा विचार केला तर जो पहिला आहेर असतो ना, तो घरचा आहेर असतो असा विचार आहे. आणि त्या दृष्टीनं हा घरचा आहेर आम्हाला प्राप्त होतो, ही भावना याच्यामध्ये आहे. किंवा दुसरा एक भाव आपल्याला त्याच्यातून लक्षात घ्यायचा जर झाला तर असं म्हणता येईल की ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांचीच आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचीच एक परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या दुसऱ्या परंपरेच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात असलेला स्नेहभाव या निमित्ताने व्यक्त करते. तर तो स्नेहही आम्हाला प्राप्त होतो. आणि नरहरनाथांची परंपरा या पुरस्काराच्या रूपानं आमच्या घरी सदा सर्व काळ आशीर्वादासाठी म्हणून येते आहे. म्हणून हा पुरस्कार घ्यायला हरकत नाही असं वाटलं. आपण सर्वांनी विष्णुजनप्रिय अशा शुकाचार्यांच्या त्या विशेषणातून शुकाचार्याने भागवताचा अभ्यास करण्याचं जे काही कारण आहे त्याच्यात त्यांना वैष्णवांचं प्रेम पाहिजे होतं असं जे शुकाचार्य व्यक्त करतात तसंच वैष्णवांचं प्रेम आम्हाला प्राप्त असावं, याच्यासाठी आमचा अभ्यास नेहमी सत्काराने लागावा, यासाठी सगळ्या वैष्णवांचा आशीर्वाद या पुरस्काराच्या निमित्ताने मला प्राप्त असावा, एवढ्या या निमित्तानं बोलून मी थांबतो.